रसिको, आपण अशा काळातील प्रवास बघत आहोत जिथे पहाटेच्या अंधारात काकड आरतीच्या सुरांसोबत घरातून एक गोड आवाज यायचा. तो आवाज असायचा त्या घरातील लक्ष्मीचा, त्या स्त्रीचा, आणि त्याला लयबद्ध साथ असायची तिच्या घरातील जातेची. काळ बदलला तशी जडणघडण बदलली. आज मिक्सर आणि ग्राइंडरच्या जमान्यात ते संतपणे फिरणारं जातं आणि त्यावर म्हटल्या जाणाऱ्या ओव्या कुठंतरी हरवून गेल्या आहेत असं चित्र झालंय. पण एक काळी ग्रामीण भागातील कष्टकरी महिलेच्या सुखदुःखाचा, तिचा संसार माहेरच्या आठवणींचा आणि तिच्या भक्तीचा एकमेव साक्षीदार होता तो म्हणजे तिचं जातं. जात्यावर करताना, लेकरांना जोजवताना संसाराचा संघर्ष आणि आनंद व्यक्त करणारी स्त्री आणि तिच्या ओठातून उमटलेले शब्द म्हणजे ओवी. आईच्या त्या प्रेमकथा दडल्या असती सुरात, आईच्या त्या प्रेमकथा दडल्या असती सुरात. जात्यावरती फिरता दगड शब्द फुलती ओव्यान. चला विठ्ठलाच्या नावात आता अवघेजण न्हाऊया. संत जनाबाईंनी रचलेली जात्यावरची ओवी ऐकूया. ओवीचे कानी पडता स्वर रमतील अवघे रसिकजन. ओवीचे कानी पडता स्वर रमतील अवघे रसिकजन. आणि ही ओवी गायन करण्यासाठी येत आहेत गायिका अपर्णा माडीवाले, मयुरी मुर्डेश्वर आणि सानिका जैन. जरा जोरदार टाळ्या होऊन जाते.